मटकीची उसळ बनवण्यासाठी वाटण लागतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा, कारण आज आपण बिना वाटणाची झणझणीत अशी मटकीची उसळ बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. चलो. मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मटकी व्यवस्थित निवडून घ्यायची. मटकीमध्ये ना कडक कडक असतं, त्यामुळे ना मटकी निवडून घ्यायची. मटकी मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेली आणि सकाळी मोड आणण्यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवलेली. मोड बघा किती छान आलेले आहेत. मी मटकी व्यवस्थित निवडून घेतली. आता ही मटकी आहे ना आपल्याला थोड्या वेळासाठी पाण्यात टाकायची. अशी मटकी पाण्यात टाकल्यामुळे ना जी काय कडक असते ती खाली तळायला जाऊन बसते, म्हणून पाण्यात टाकायची. वरवरची मटकी आपल्याला घ्यायची आहे. आता मटकीसाठी लागणारी सामग्री दाखवते, करता करताच दाखवते. इथे मम्मीने 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. मी ते 2 मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत. भरपूर अशी कोथिंबीर. टमॅटो लागणार आहेत, 2 टमॅटो घेतलेले आहेत. राई, जिरं आणि काही पावडर मसाले आहेत, लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला. आता इथे मम्मी फोडणीची तयारी करत आहे. मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये ना 2 पळी तेल टाकून घेते. असं तेल चांगलं तापलं की त्यावर थोडीशी राई व्यवस्थित तडतडू द्यायची. त्यावर थोडंसं जिरं पण व्यवस्थित फुललं. त्यावर मिरची आणि आपण कापून घेतलेला कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. असा कांदा चांगला मऊ झाला की आपण घेतलेले पावडर मसाले त्यावर टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि त्यावर बारीक चिरलेला टमॅटो. आपण कुठल्याही प्रकारचं वाटण नाही घालणार आहोत, फक्त कांदा टमॅटो याच्याच ग्रेव्हीमध्ये आपण मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत. टमॅटोचा चांगला गाळ करून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर आत्ता टाकायची आणि थोडी कोथिंबीर नंतर टाकायची. टमॅटोचा गाळ व्हावा यासाठी मटकीच्या रस्स्याला लागणारं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळं कसं कांदा टमॅटो याचा गाळ व्यवस्थित येतो. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. असं मस्त कांदा टमॅटोला तेल सुटायला लागलं की त्यावर आहे ना 1 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं. त्याने रस्सा अगदी पातळही नाही होत, म्हणजे थिक ग्रेव्ही अशी होते. व्यवस्थित अशी आपण या बेसनाला कांदा टमॅटो बरोबर फ्राय करून घ्यायचं. असं 1 मिनटं फ्राय करून झालं की त्यावर आपण पाण्यात ठेवलेली मटकी वरवरची घ्यायची आणि ती आपल्याला कांदा टमाट्याच्या ग्रेव्हीवर टाकून घ्यायची आहे. आणि 1 मिनटं ह्याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशी मटकी परतून झाली की त्यावर आपल्याला 1 चमचा शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आणि तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं. फक्त 1 शिटीमध्ये आपला मटकीचा रस्सा बनून तयार होतो आणि खूप अप्रतिम चवीचा होतो. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा मैत्रिणींनो, खरंच खूप सुंदर होतं मटकीचा रस्सा. अजिबात आपण वाटणाचा वापर नाही केलेला आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून
कुकरची एक शिटी काढून घेऊया. अशी एक शिटी काढलेली की गॅस बंद करून टाकायचा. अशी कुकरची हवा गेली की झाकण उघडून बघूया. हे बघा किती सुंदर अशी मटकीची उसळ आपली एका शिटीमध्ये. मटकी पण मस्त अशी शिजलेली आहे. हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.